नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमक्या या कोणत्या जागा आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी देखील तयारी सुरू केली असून मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत विधानसभेलाही एकत्र सामोर जाणार असल्याचं महाविकास आघाडीने सांगितलंय. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठका देखील सुरू झाल्या असून अनेक जागांवर महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळतोय. कोणत्या जागा आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी दावा सांगितलाय. त्यामुळे आता ही जागा कुणाच्या वाट्याला येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके इच्छुक आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला उपविभाग प्रमुख महेश पोकळे आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातूनही महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ. रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने दावा सांगितल्यानं रामटेक मतदारसंघाच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी नितीन कदम या इच्छुक आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबा बागुल इच्छुक असल्यानं या मतदारसंघामध्येही काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या जागांसह महाविकास आघाडीमध्ये आणखी कोणत्या जागेंवरून रस्सीखेच होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.